जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी अशा आहेत किंवा या दोन घटना अशा आहेत की ज्यावरती आपलं कोणाचंही काहीही चालत नाही. मग आता काही लोकांना जन्मतः पत्रिकेमध्ये मंगळ येतो. आता मंगळ म्हणलं की सगळे घाबरून जातात की बापरे मंगळ आहे. मंगळ ही घाबरण्याची गोष्ट नाही. कोणता ग्रह कोणत्या ठिकाणी यावा हा त्या व्यक्तीचा काही दोषच नाहीये त्यामध्ये. हे सर्वतः निसर्गतः येतं. तर मंगळ म्हणजे त्यामध्ये मंगळासारखी ऊर्जा. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. त्यामध्ये ऊर्जा भरपूर असते. ह्या लोकांना तुम्ही जर का लहानपणीच तुम्हाला, म्हणून बाळाची पत्रिका ही लहान वयातच बनवावी म्हणजे तुम्हाला त्याच्या पत्रिकेतले योग कळतात, त्याच्या आयुष्याचा कल कळतो. मुलाच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हटल्यानंतर मुलगा असो की मुलगी त्यांना तुम्ही तशा पद्धतीने शिक्षण द्या. तुम्ही त्यांना मैदानी खेळ, त्याचप्रमाणे जास्त करून जिथे त्यांच्या एनर्जीचा वापर होईल अशा गोष्टींमध्ये तुम्ही घाला. 10वी नंतर तुम्ही त्यांना मिलिटरी, पोलीस, आर्मी, ह्या म्हणजे आर्मी आणि मिलिटरी एकच, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना शिक्षण देऊ शकता. हां, त्यांना पटकन राग येणार ना. मंगळ आहे तो तापट स्वभावाचा असतो, साहसी वृत्तीचे असतात. जितके पटकन चिडतात तितकेच पटकन भावूक सुद्धा होतात, कारण की त्यांच्यामध्ये तो हे असतं. आणि प्रेमही तितकंच मनापासून एखाद्या व्यक्तीवरती ते करतात. मंगळ असणं म्हणजे हा कुठल्याही प्रकारे अंधविश्वास नाहीये. आता एवढ्या ऊर्जावान व्यक्तीला जर का तुम्ही थंड पाण्याच्या गोळ्याजवळ नेलं तर काय होईल? अग्नी विझून जाईल. म्हणून मंगळाची जर पत्रिका असेल तर त्याला जोडीदार हा मंगळाचाच बघितला जातो, कारण की दोघंही ऊर्जावान जेव्हा एकत्र येतील त्यावेळेला त्यांच्या आयुष्याला गती चांगली मिळेल. म्हणून अग्नीजवळच अग्नी नेतात. तर ह्याच्या पाणी जर नेलं तर ते थंड होईल, त्यांच्या आयुष्याची गती मंद होईल. म्हणून मंगळ आला तर घाबरायची आवश्यकता नाही. गणपतीची उपासना त्या लोकांनी जर केली, शेंदूर लावलेला गणपती, कारण मांगलिक लोकांसाठी शेंदूर लावलेल्या गणपतीची उपासना, अष्टविनायकापैकी कोणताही गणपतीची तुम्ही उपासना करू शकता. या मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ, पोलीस, डॉक्टर या क्षेत्रामध्ये किंवा या लाईनमध्ये घालावे. इंजिनिअरिंग पण चालेल. उत्तम मॅनेजमेंट, राजनीती या सगळ्या गोष्टींमध्ये मंगळाची लोक अतिशय म्हणजे नाव उज्ज्वल करतात आई वडिलांचं. तर मला असं वाटतं मंगळाचा दोष म्हणजे काय समजलं असेल. जय भवानी.